यानंतर सांगलीतून बातमी। सांगलीच्या चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अवघ्या 3 तासात कृष्णा नदीवरील बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या 24 तासात 60 मिलीमीटर पावसाची यावेळेला नोंद झालेली आहे। सांगलीमधली आपण दृश्य पाहतोय। सांगलीच्या चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याचं बघायला मिळतंय। अवघ्या 3 तासामध्ये कृष्णा नदीवरील बंधारा हा पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, अवघ्या 3 तासात कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला, सध्याचं काय चित्र आहे? नक्कीच अमित, सांगली जिल्ह्यात 2 दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासामध्ये 60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून ओढ्या नाल्यांना देखील पूर आला आहे। त्यामुळे ओढ्या नाल्यावर जे पूल आहे ते देखील आता पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील ठप्प झाली। तसेच नेहमी कोरडी वाहणाऱ्या अग्रणी नदीला देखील पहिल्याच पावसात पूर आला असून ही देखील नदी आता वाहती झाली आहे। मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीवरील पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। त्यामुळे अवघ्या 3 तासामध्ये कृष्णा नदीवरील सांगलीतील बंधारा जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेला आहे। तसेच शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच असून त्या ठिकाणी असणाऱ्या पनुंब्रे, घागरेवाडी इत्यादी परिसरात देखील आता अतिवृष्टी झाल्याचं कळतंय। अमित, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीसाठी। Thank you.